नमस्कार, आत्मा मालिक. कसे आहात सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरूंबद्दलचीच माहिती थोडक्यात समजून घेणार आहोत. जीवनात गुरु करणे हे खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे सर्वांनी गुरु अवश्य करावे. गुरुमुळे आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होत असते. एवढेच नव्हे तर गु या शब्दाचा अर्थ अंधकार आणि रू या शब्दाचा अर्थ प्रकाश आहे. तर गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे काम देखील गुरुच करत असतात. त्यामुळे जीवनात गुरुला खूप महत्त्वाचे स्थान आहे. आयुष्याच्या वाटेवर योग्य दिशा दाखवण्याचे काम देखील गुरुच करत असतात. प्रत्येकाचे सर्वात पहिले गुरु आपले आईवडील असतात. काहींना शाळेत गुरु मिळतात, काहींना अध्यात्मातून गुरु मिळतात. असे जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला वेगवेगळे मार्गदर्शन करणारे गुरु हे मिळतच असतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला फार महत्त्व आहे. म्हणून म्हटलं जातं, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म. गुरु हे साक्षात परब्रह्म आहे. गुरु हे साक्षात परमेश्वर आहे. योग्य वाटेवर जाण्याचा मार्ग गुरुच दाखवत असतात. आपल्या जीवनातील संकटेही दूर गुरुच करत असतात. त्यामुळे गुरु करणे हे सांगा बरं किती महत्त्वाचे असेल. जो तुमच्या आत्म्याला जागृत करतो तोच खरा गुरु असतो. मग ते शाळेतले शिक्षक असो किंवा अध्यात्माच्या वाटेवरील गुरु असो. जीवनात वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला गुरु हे मिळतच असतात. चांगला गुरु मिळायला देखील भाग्य लागतं. जर आपले पूर्वजन्मीचे पुण्य चांगले असेल तर आपल्याला मानव जन्मात आल्यानंतर चांगला गुरु मिळतो आणि गुरुद्वारे आपल्याला परमेश्वराची प्राप्ती देखील होते. गुरु ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार आहे. गुरु साक्षात परमेश्वर आहे. मग आपल्याला परमेश्वराची जर जीवनात जाणीव करून घ्यायची असेल तर गुरु करणे खूप महत्त्वाचे आहे. ईश्वराला ओळखणारं कोण असतं तर ईश्वराला ओळखणारा हा गुरुच असतो. गुरु आपल्याला ज्ञान देत असतात. गुरु आपल्याला चांगले मार्गदर्शन करत असतात. म्हणून जीवन जगण्याच्या या वाटेवर गुरूंची खूप आवश्यकता असते. गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. गुरूंनी दिलेल्या वचनाचे पालन करावे आणि मानव जन्मात आपण आलोच आहोत तर गुरु देखील अवश्य करावे. गुरु केल्याने आपल्या जीवनातील संकटे तर दूरच होतात, कारण गुरु हे आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे काम करत असतात. आणि परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग तो म्हणजे गुरु करणे. एकच कळकळीची विनंती आहे की आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू एक छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक.